नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच मस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय। अखेर तारिणी आणि केदारला त्यांच्या हक्काच्या घरी मान आणि सन्मानाने पुन्हा बोलावण्यात येतं आणि त्यांचा मान सन्मान करण्यात येतो, कारण की आता सिद्ध झालेलं आहे की केदार हा दयानंद खांडेकरांचाच मुलगा आहे। मित्रांनो, आपण बघतोय की मीडियामध्ये जी चर्चा रंगते त्यामुळे कौशिकी निर्णय घेते की आता प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, कारण की यासाठी दयानंद म्हणतात की हा सगळा गोंधळ माझ्यामुळे झालेला आहे आणि त्यामुळे मी प्रेस कॉन्फरन्समध्ये या सगळ्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरं मात्र देणार आहे आणि कौशिकी तू प्रेस कॉन्फरन्स अरेंज कर। आणि कौशिकीला असं वाटतं की घरातले मुद्दे इतक्या लवकर बाहेर कसे जातात, त्यावर बाहेर अशी चर्चा करणं आणि त्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेणं हे किती योग्य ठरेल। परंतु दयानंद खांडेकर सांगतात की नाही कौशिकी, हे तर व्हायलाच हवं, कारण की आपण बघतोय की घरातलाच विषय हा बाहेर गेलेला आहे आणि एवढी मोठी चर्चा रंगली आहे आणि त्यामुळे आपण आपल्या कंपनीमध्ये आणि सगळ्या गोष्टीचा परिणाम सगळ्यांवर तर आपल्यावर होणारच आहे। त्यामुळे एकदा का माझ्या आयुष्यातलं जे काही घडलं ते मी सांगायला तयार आहे आणि मला यात कसलीही लाज वाटत नाही आहे, कारण की मला माहिती आहे केदारवर खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि इथून पुढे तो फक्त अन्याय सहन करेल असं मी मुळातच होऊ देणार नाही आहे। त्यामुळे ऑफिशियली मी आता सगळ्यांना सांगूनच टाकणार आहे की केदार हा माझा मुलगा आहे, केदार दयानंद खांडेकर आहे तो, आणि त्यामुळे त्याला मान सन्मानसुद्धा मिळेल। इतके दिवस तो जे काही सहन करतोय ते सहन करण्याची त्याला गरज पडणार नाही, त्याचं उभं आयुष्य, असं मात्र दयानंद समजावून सांगत असतो। त्यासाठी कौशिकी म्हणते ठीक आहे, परंतु काका तुमच्या तब्येतीचं काय? दयानंद म्हणतो की नाही, मी एकदम ठीक आहे, मी प्रेस कॉन्फरन्समध्ये नक्कीच बोलू शकतो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकतो आणि सगळ्यांना मी खडसावून सांगणार आहे की केदार माझाच मुलगा आहे। पण प्रेक्षकांनो, आपण नंतर असं बघतो की घरामध्ये वाद होतो आणि युवराजची आई तसेच बाकी परिवारसुद्धा असं म्हणत असतात की तुमच्या सांगण्याने हे सिद्ध होऊच शकत नाही ना की तो तुमचा मुलगा आहे। परंतु त्यावर ईशी म्हणते त्यावर एक काम होऊ शकतं, त्याची DNA टेस्ट करा आणि त्यानंतर जर DNA टेस्ट निगेटिव्ह आली त्यानंतर सिद्धच होईल की हा तुमचा मुलगा नाही। परंतु केदार म्हणतो की असं होऊच शकत नाही आणि त्यावर प्रेक्षकांनो तारिणीसुद्धा केदारच्या बाजूने ठामपणे बोलत असते। ती म्हणते की केदार हा दया काकांचाच मुलगा आहे, हे सिद्ध होणार त्याची DNA टेस्ट केली तरीही। आणि त्यावर मात्र केदार म्हणत असतो हो, मी DNA टेस्ट करायला तयार आहे। दयानंद काका म्हणतात की ठीक आहे आणि त्यावर युवराज मात्र म्हणतो की मला माहिती आहे ही टेस्ट निगेटिव्हच येणार आहे आणि तेव्हा मी शांत बसणार नाही, प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यांच्या समोर मी त्याच्या तोंडाला काळं फासणार आहे। परंतु मित्रांनो, त्यावर तारिणीचं जबरदस्त उत्तर ती देते की जर DNA टेस्ट ही पॉझिटिव्ह आली, त्यामध्ये सिद्ध झालं की केदार हा दयानंद काकांचाच मुलगा आहे, तर मात्र युवराज तुला एक अट मान्य करावीच लागेल। जर तुझी अट आम्ही मान्य करतोय तर तुलासुद्धा आमची अट मान्य करावी लागेल। केदारसाठी तू स्वागत करायचं। जेव्हा सिद्ध होईल की केदार हा दया काकांचाच मुलगा आहे, तेव्हा मात्र प्रेक्षकांनो त्याच्यासाठी तू घरात येण्यासाठी पायघड्या घालायच्या असं त्याला सांगण्यात येतं आणि इकडे युवराज म्हणतो चॅलेंज ॲक्सेप्टेड, कारण की त्याला खात्री असते की हा कुठला आलेला मुलगा अचानक माझ्या वडिलांचा मुलगा होऊ शकत नाही, दया काका हे त्याचे वडील नाहीच आहेत असं मात्र आता त्याला ठामपणे वाटत असतं। मित्रांनो, आता मात्र तारिणीने चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि तारिणीने मात्र केदार आणि दया काकांचे ब्लड सॅम्पल घेतले जातात। परंतु त्यानंतरची जी जोखीम असते ती म्हणजे व्यवस्थित आणि क्लिअर रिपोर्ट येणं। त्यासाठी तारिणी मेहनत घेते, योग्य तोच रिपोर्ट हा कौशिकीच्या पर्यंत पोहोचवते। कौशिकीने प्रेस कॉन्फरन्स अगोदरच अरेंजमेंट केलेली असते, त्यामध्ये ते रिपोर्ट आता डायरेक्टली दाखवले जातात। परंतु त्या अगोदर दया काका हे सगळं सोशल मीडियावर त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात की आमच्या घरच्यांचा विषय अशा प्रकारे चव्हाट्यावर आणण्याचा तुम्हाला अधिकार कुणी दिलाय? हा आमचा पर्सनल इश्यू होता, परंतु तुम्ही मात्र ही गोष्ट सोशल मीडियावर पसरवली आणि तेही इतक्या विचित्रपणे। पण हीच वेळ तुमच्यावर आली असती तर तेव्हा तुम्ही असेच बोलले असतात का? असा प्रश्न दया काका सगळ्यांना करतात। तेव्हा मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, त्यांना वाईट वाटलेलं असतं की केदारला हे सगळं सहन करायचे। घरातली सगळी मंडळीसुद्धा तिकडे असतात, केदार तारिणीसुद्धा तिथे आलेले असतात। थोड्याच वेळात आता रिपोर्ट येणार असतात, परंतु दया काका त्यांचं मन मात्र सगळ्यांच्या समोर मोकळं करतात आणि ते सांगतात की माझा भूतकाळ हा माझ्या पुन्हा एकदा समोर आला आहे, परंतु याचा मला थोडाही पश्चाताप नाही आहे। मला खूप आनंद झालेला आहे की जो मुलगा मी गमावला होता तो मुलगा मला आता परत मिळाला आहे।
आणि याचाच मला खूप आनंद आहे, असं दया काका मात्र सगळ्यांच्या समोर त्यांच्या भावना व्यक्त करतात. ते म्हणतात की आत्तापर्यंत त्याने खूप काही सहन केलंय. अनाथ असल्याप्रमाणे त्याने आयुष्य जगत राहिला. बऱ्याच अडचणीसुद्धा त्याने सहन केल्या असतील आणि इतकं जे काही त्याने सहन केलं ते फक्त त्याच्या आईचे संस्कार आहेत, याची सुद्धा मला खात्री आहे. आणि मला माहिती आहे की हा माझा भूतकाळ आहे आणि याची मला पूर्ण खात्री आहे. मला कोणत्याही DNA टेस्टची ॲक्च्युली गरज नाही आहे, परंतु तुमच्या सगळ्यांसाठी मी DNA टेस्ट केली आहे आणि रिपोर्ट आता येतीलच. तेव्हा तुम्हालासुद्धा समजेल की केदार माझाच मुलगा आहे. तेवढ्यात प्रेक्षकांनो DNA टेस्टचे रिपोर्ट तिकडे येतात. कौशिकी ते रिपोर्ट पाहते आणि तारिणीसुद्धा तिथेच असते. तिच्या हृदयाची धडधड मात्र प्रेक्षकांनो भयंकर वाढलेली असते. मित्रांनो, केदार हा दया काकांचा मुलगा आहे की नाही आणि केदारचे वडील कोण, यापेक्षा केदार आणि तारिणीसाठी महत्त्वाचं असतं त्यांचं मिशन. आणि हे त्यांचं मिशन मात्र त्या गुलाबपर्यंत पोहोचवणारं असतं. आणि मित्रांनो, त्यासाठी त्यांची धडपड जी चालली आहे, जर DNA टेस्ट ही निगेटिव्ह आली तर पुढे काय करायचं. आणि मग केदारलासुद्धा प्रश्न पडणार की त्याचे वडील कोण आहेत आणि ही जी काही अंगठी होती ती अंगठी त्याच्याकडे कशी आली. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे आता पुढच्या मिशनचं काय करायचं. कारण की केदार आणि तारिणी खांडेकरांच्या घरामध्ये राहिल्यानंतरच युवराज आणि कौशिकीच्या बाकी गोष्टींवर नजर ठेवू शकतात आणि त्यांना त्याची माहिती मिळू शकते. गुलाबपर्यंत पोहोचणं हे त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्या घरात राहणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. केदारलासुद्धा दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे की नाही हे आता इम्पॉर्टंट वाटत नाही. कारण की त्याला समजलं की माझी आई एवढे कष्ट करत होती, आम्ही एवढे विचित्र दिवस काढले आणि आमचे ते दिवस कसे होते हे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. परंतु मात्र या गोष्टीचा जराही त्यांनी शोध घेतला नाही. मी जिवंत आहे, माझी आई जिवंत, हे सुद्धा त्यांना पाहावं वाटलं नाही. त्यामुळे आता त्याला दया काकाचा खूप जास्त राग आलेला असतो. परंतु मिशनसाठी तिथे असणं, त्या घरात राहणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या दोघांनाही असं वाटत असतं की ते रिपोर्ट हे पॉझिटिव्ह यावेत आणि तसंच घडतं. जेव्हा कौशिकी रिपोर्ट घेऊन येते तेव्हा ती सर्वांसमोर रिपोर्ट दाखवते आणि तिचं मन व्यक्त करते. ती केदार माझा भाऊ आहे हेच यातून सिद्ध झालं की तो दया काकांचाच मुलगा आहे. दयानंद खांडेकर हेच त्याचे वडील आहेत. आणि हे ऐकल्यानंतर मात्र युवराजचा चेहराच पडतो. तारिणी युवराजकडे बघते, कारण की आता मात्र युवराज केदारचं स्वागत हे धूमधडाक्यामध्ये खांडेकर परिवारामध्ये कसं करणार, त्याच्यासाठी पायघड्या घालणार हे त्याने ॲक्सेप्ट केलेलं असतं. युवराजचा संताप होतो आणि तो मात्र दया काकाकडे रागाने बघत असतो. युवराजच्या आईचाही खूप संताप झालेला असतो आणि ईशीलासुद्धा आता उत्तर मिळालेलं असतं. तिलासुद्धा या सगळ्या गोष्टी खोट्या वाटत असतात. तिलासुद्धा असंच वाटतं की हा प्रॉपर्टीसाठी इकडे आलेला आहे. परंतु मित्रांनो, आता मात्र सगळ्यांनाच समजलं की केदार हा खांडेकरांचाच मुलगा आहे. परंतु आता मात्र ज्या काही गोष्टी या खांडेकर कुटुंबात घडतील त्यानंतर मात्र कौशिकी आणि युवराजचा त्या गुलाबशी काय संबंध आहे आणि युवराजचा पूर्ण कारस्थानाचा पाढा मात्र आता तारिणी कसा सगळ्यांच्या समोर वाचणार आहे. कारण की अगोदरच तिच्याकडे डिटेल आलेले असतात. ते डिटेल्स ती तिच्या साथीदारांना पाठवते आणि त्यानंतर आपण पाहतो की सगळ्यांनाच माहिती असतं की केदार हा तारिणीवर प्रेम करतोय. आणि त्यानंतर तिथे तिला प्रश्न विचारण्यात येतो की तुमचं कसं चाललंय, हे नाटक तुमचं छान चाललंय का, कोणताही धोका तर नाही आहे ना. त्यानंतर तारिणी म्हणते हो, बिलकुलच धोका वगैरे नाही आहे, परंतु चांगलं सुरू आहे. त्यानंतर मात्र मिस्त्री हा केदारला म्हणतो भाऊ तू तर एकदम खुश असशील, कारण की सगळं तुझ्या आवडीचंच आहे ना. तारिणी म्हणते म्हणजे हे काय प्रकारे आवडीचं, म्हणजे केदार तुला हे असं प्रकारचं नाटक आवडतं. केदार म्हणतो नाही ग, त्याला दुसरंच काहीतरी बोलायचं आहे. अशा पद्धतीचं मिशन हे मला आवडतं का, मिशन करण्यासाठी मला गोष्टी आवडतात आणि मिशनसाठी मी काही करू शकतो असं त्याला म्हणायचे. परंतु आता तारिणीला समजत नाही की यांचं बोलणं नेमकं काय आहे. कारण की त्यांची टीम मात्र केदारला डिवचत असते, चिडवत असते. ते म्हणत असते की केदार आता तुझ्या मनासारखं होत असेल, ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा तू आनंद घे, हे जे काही आहे ना ते एन्जॉय कर, त्यानंतर मिशन एन्जॉय कर, तुम्ही दोघं काळजी घ्या असं सांगण्यात येतं प्रेक्षकांनो. तेव्हा आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे केदारने आता या मिशनमध्येच त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगून टाकायला पाहिजेत, तारिणी समोर व्यक्त व्हायला पाहिजे. परंतु त्यानंतर आपण बघतोय की फातिमा म्हणते की असं नाही होऊ शकत, कारण की सर हे काही करू शकतात पण बस समोर सर कधीच काही व्यक्त करू शकत नाही असंच मला दिसतंय. कारण की इतके दिवस त्यांच्या मनातली त्यांनी गोष्ट सांगितली नाही. परंतु मित्रांनो, आपल्याला असं पाहायला मिळतं आता
त्यांना सांगत असते की जे काही युवराजचे डिटेल्स मी तुम्हाला पाठवलेत, जे फोटो पाठवले त्याबद्दलचा पूर्ण डेटा तुम्ही लवकरात लवकर मला द्या. एवढे पैसे त्याच्याकडे कुठून आले, एवढे मोठे ट्रान्झॅक्शन कसे केले, कशावरून केले, तो काही काम करत नाही विशेष आणि त्याने इतके मोठे मोठे ट्रान्झॅक्शन या रक्कममध्ये खूप कसे केले, एवढे मोठे रक्कमचे ट्रान्झॅक्शन कसे झाले, त्यामुळे लवकरात लवकर शोध घ्या. त्याने कुठून केले, कोणाला केले आणि त्याच्याकडे एवढे पैसे हे कोणी पाठवले होते, याबद्दल सगळं काही माहिती मला हवी आहे. त्यानंतर आमची पुढची स्टेप असेल ती म्हणजे कौशिकीची रूम. मित्रांनो, कौशिकीच्या रूममध्ये गेल्यानंतर मात्र आता तारिणी आणि केदारच्या हाती एक गोष्ट मात्र अशा लागणार आहेत की त्यामुळे केदार पुरता हादरून जातो. कौशिकीचा जो काही भूतकाळ असतो तो मात्र केदार तारिणीच्या समोर येणार आहे. त्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी या तारिणीला आणि केदारला धक्का देणाऱ्या ठरणार आहेत. त्यानंतर गुलाबपर्यंत पोहोचवण्याची त्यांचा जो काही मार्ग आहे तो सोपा होणार आहे असं त्यांना वाटत असतं. परंतु कौशिकीचा जो भूतकाळ आहे तो मात्र तारिणी आणि केदारच्या मिशनसाठी अडथळा निर्माण करणारे. मित्रांनो, आता जरी हा केदार दयानंद खांडेकरांचा मुलगा म्हणून सिद्ध झाले तरीसुद्धा युवराजवर जी काही टांगती तलवार आहे ना, त्याचा जो सूड घेण्याची जी त्याच्या मनात आलेली जी भावना आहे ती मात्र केदारला त्रास देऊ शकते. आणि तसेच आता तारिणी आणि केदारचं लग्न झालं आहे की नाही यावर पुन्हा प्रश्न निर्माण होणार आहेत. कारण की आता जर केदार या घरचा मुलगा असेल तर तारिणी आणि केदारचं खरंच लग्न झालं आहे की नाही हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे असं आता इशिक इकडे विचार करत असते. केदार हा तारिणीला साथ देत असतो. जेव्हा तारिणीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसतं तेव्हा तारिणीला विचारण्यात येतं की मंगळसूत्र कुठे. तेवढ्यात केदार म्हणतो, अगं बायको, अगं असं काय करतेस, तू बाथरूममध्ये मंगळसूत्र विसरून गेलीस, तुला सवय नाही ना याची, परंतु तू आता हक्काने मानाने हे मंगळसूत्र घालू शकतेस. मित्रांनो, आपण बघतो की केदार तारिणीला पटकन सावरून घेतो. इकडे तारिणी केदारला म्हणते, केदार तू खरंच इथे आलास म्हणून मी आज सावरल्या गेले, नाहीतर आज काही खरं नव्हतं, मला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं. केदार म्हणत असतो, तुला साथ माझी आयुष्यभर या मिशनपुरतीच नाही तर आयुष्याच्या मिशनसाठी सुद्धा माझी तुला नेहमी साथ असणार आहे आणि अशीच साथ मी तुला द्यावी आणि हेच मला वाटतं. मित्रांनो, केदार त्याच्या मनातल्या सगळ्या भावना तारिणीसमोर व्यक्त करू शकेल का? तसेच कौशिकीच्या रूममधल्या ज्या गोष्टी तारिणीला सापडल्या आहेत त्यावर तारिणी गुलाबपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग तिला सापडू शकेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, तारिणी या मालिकेत युवराज केदारच्या स्वागताची आता तयारी करणार हे मात्र नक्की. तर मित्रांनो, तारिणी या मालिकेचे लेटेस्ट प्रोमो जाणून घेण्यासाठी तसेच एपिसोडचे रोजचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, हाईप करायला विसरू नका. मित्रांनो, तुमचं एक लाईक आमच्यासाठी खूप प्रेरणादायक असतं. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या खऱ्या खुऱ्या एपिसोडच्या रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.